गांधी आणि त्यांचा पक्ष हा दुटप्पी आहे. खरं म्हणजे हे त्यांनी स्वतःविषयी हा त्यांनी प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे की महिला आरक्षण किंवा महिला धोरणाबाबत दुटप्पी कोण, हे हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारायला पाहिजे. त्यांनी थोडासा अभ्यास करावा लागेल. आता त्यांचा थोडा अभ्यास तुटत चाललेला आहे. त्यांना आता दिल्लीत जायचं आहे परत केंद्रीय मंत्रिमंडळात. त्याच्यामुळे त्यांनी केंद्रामध्ये काय घडलं आहे काय नाही घडलं आहे याबाबत त्यांना सजगता दाखवावी लागेल. कोणतंही महिला आरक्षणाच्या बिलाला कोणीही विरोध केलेला नाही. महिला आरक्षणाच्या बाबतीत ढोंग, नौटंकी, खोटारडेपणा कोणी करत असेल तो भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, अमित शहा. 2023 साली ह्याच देवेंद्रजी फडणवीस यांनी एक ट्विट केलं होतं आणि महिला आरक्षण बिल संसदेमध्ये मंजूर झाल्याबद्दल नरेंद्र मोदी यांची वाहवा आणि अभिनंदन केलं होतं. ह्याच देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचं किंवा महिला सक्षमीकरणाचं बिल जे आहे हे 2023ला मंजूर झालेलंच आहे ना. तेच बिल परत आणून तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय? देवेंद्रजी, नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, अमुकजी तमुकजी. बरं का, स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी असा हातभर लांब ट्विट केला आहे. अवतारी पुरुष मोदी यांनी कसं महिलांचा सन्मान केला, महिलांना बळ दिलं, महिलांना आरक्षण दिलं, हे गेल्या 100 वर्षात कसं झालं नाही वगैरे वगैरे. हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांचं बघा तुम्ही समाज माध्यमात त्यांची भाषणं बघा. त्यानंतर फक्त ढोल ताशे वाजवून नाचायचीच बाकी.